हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल अँड अ न्यू व्हिडिओ. आणि जसं मी तुम्हाला काल प्रॉमिस केलेलं की पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहोत आणि ऑब्व्हियसली आम्ही गाडीत आहोत आणि निघालो आहेत मुंबईवरून. आणि आम्ही चाललो आहेत ते मी थोडं डिस्क्लोज थोडं पुढे थोडा टाइम जाऊ दे, मी थोडं पुढे डिस्क्लोज करतो. सो आता आहे आम्ही मुंबईमध्ये आणि तिथपर्यंत तुम्ही कॉमेंट करत राहा, गेस करा आम्ही एक्झॅक्टली लोकेशन कुठे चाललो, कॉमेंटमध्ये जरूर सांगा. सो सो प्रांजली थोडा रेस्ट करते कारण की 6 तासाचा ड्राईव्ह आहे, 270 किलोमीटर्सचा डिस्टन्स आहे. आताचे वाजले आहेत 5, संध्याकाळचे 5. तर प्रांजलीला बोललो थोडा 1-2 तास मुंबई सोडेपर्यंत झोप, मग तू जागी राहा, मग मी पण जागा राहील. आणि आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी आम्ही जाणार आहोत. सो खूप एक्सायटेड आहे. प्रांजली उठलीस? येस, ब्लॉग चालू झाला तर उठली. तर तुला काय बोलायचं आहे, काय वाटते? आणि तिला लोकेशन तर नाही माहिती, म्हणजे कुठे जाणार आहेत ते माहिती आहे, पण कुठच्या हॉटेलमध्ये स्टे करणार आहेत, कुठे जाणार आहोत ते काहीच नाही माहिती. फक्त डिस्टन्स किती आहे आणि किती वेळ लागणार तेवढंच माहिती आहे. मजा येते. रोज ऑफिस टू घर करून कंटाळा आलेला. सो एक मस्त आम्ही 3 दिवसाचा ब्रेक घेतला आहे. सो ठीक आहे, चला आता आम्ही पनवेल क्रॉस केला आहे आणि तिथून आम्ही अटल सेतू कनेक्ट करणार आहोत. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो सकाळी, पण काही कामामुळे, प्रांजलीच्या पण कामामुळे आम्ही सकाळी चेक इन नाही करू शकलो. सो आम्ही रात्री जाणार डिनरसाठी. आम्ही तिकडे काय बोलतात पोचू. सो हेच आहे अपडेट. आपण भेटूया थोड्या वेळात. सो गाइज अटल सेतु तो कर दिया है क्रॉस. देर इज मोर 210 किलोमीटर. पता नहीं यहाँ पे एक रेड लाइन बता रहा है एंड बहुत ज्यादा ट्रैफिक है. सो लेट्स सी क्या है आगे. एंड वी आर स्टक्ड इन ट्रैफिक फ्रॉम लास्ट 5 मिनट्स. एंड ये देखो रॉन्ग वे से लेते फिर रिवर्स लेना पड़ता है. और आगे से आप देख सकते हो बड़ी सी बस आ रही है और सब रिवर्स ले रहे. मजा आ गया. लो और ओवरटेक करो भाई. मला झोपच नाही लागली. काय बोलते, 1 तास मस्त झोपलीस? यार 1 तास काय झोपलं काय पण. प्रांजली तू झोपली 1 तास मस्त. मी तुला ऑब्झर्व करत होतो. मला ठसकायच होता. ठीक आहे, आता प्रांजलीला मी झोपून नाही देणार कारण की आता सनसेट होत आहे. आता वाजले 6. तो मुझे रीजन मिल गया. लोग रॉन्ग वे डाल रहे थे, इसी वजह से वो जाम था, पूरा रोड ब्लॉक कर दिया था. दिस वॉज द रीजन. ओवरटेक मत करना क्योंकि आपको तो प्रॉब्लम होता ही है, जैसे उसने रिवर्स लिया इनोवा ने, वैसे दूसरों को भी होता है. सो डोंट डू डैट. एंड ठीक है, चलो अभी ओपन हो गया है रोड. गुड न्यूज. सो चलो. सो गाईज प्रांजलीने आता माझ्या असं तोंडावरून हात फिरवला आणि मला लिटरली असं काही असं वेगळंच फील झालं. आय डोंट नो. मी त्याच्या मागचं रिझन आहे ही मेहंदी, ही हा मेहंदीचा वास आहे ना, मला बिलकुल नाही आवडत. आणि तुम्ही पण माझ्यापैकी असतील आणि तुम्हाला असा मेहंदीचा वास नसेल आवडत तर कॉमेंट करून सांगा. बिलकुल वास येत नाहीये. मला येतो. तुला आवडतो आणि मला नाही आवडत. ओव्हर ऍक्टिंग. मला त्यांनी कसं तरीच होते. आय डोंट नो. मला खूप इरिटेट होते. बिलकुल वास येत नाही. मेहंदीचा वास कधी येतो? आम्ही स्पीड ब्रेकर केला जम्प, पण ठीक, जास्त मोठा नव्हता. सो तुम्ही सांगा मेहंदीचा तुम्हाला वास आवडतो की नाही. ठीक आहे, पण तुझी ऑडियन्सच आहे. येस, माझ्या ह्या एक ऑडियन्सला आवडते आणि बाकी तुम्ही सांगा की आवडतो की नाही. ठीक आहे. अंधार होत आहे आणि आता अजून 200 किलोमीटर आहे आणि वाजले आहेत 6:10. बज गए हैं रात के 11 और हमारा स्टे वहाँ पे सामने आप देख सकते हो. एंड प्रांजली कंटिन्यू नहीं सोई है. रूम में चेक इन करके मैं आपको बताता हूँ पूरा एक्सपीरियंस रात के ड्राइव का. सो चलो फायनली आम्ही
हॉटेल रूममध्ये पोचलो आहेत. आम्हाला वाजले 11 एक्झॅक्ट रात्रीचे पोचायला आणि सगळे आम्ही बॅग्स वगैरे ठेवले. तर आता आम्ही रूममध्येच मागवले, आम्ही बाहेर नाही गेलो खायला. फुल लाइटिंग बाल्कनी आहे. इट्स व्हेरी नाईस टू सी. इट इज व्हेरी नाईस. वाव. आणि सकाळी इथे समोर मला इकडे लेक दिसतं आणि तुम्ही इमॅजिन करा सकाळी जेव्हा सनराईज होईल तेव्हा काय व्ह्यू असेल. कडक. सो ठीक आहे, चला जेवून घेऊया. बाहेरच बसू आणि मस्त वेदर आहे, चिल्ड आहे. आणि आता टेम्परेचर आहे 18 डिग्री सेल्सिअस. आताचं टेम्परेचर आहे 18 आणि रात्रपर्यंत 10 पर्यंत टच होते आणि एक वीक आधी 5 डिग्री होतं. सो व्हेरी नाईस. अनुभवूया हे सगळं दृश्य आणि ही वेदर. गाईज आम्ही इथे आता बाहेर जेवायला बसणार आहोत. चपाती, जिरा राईस, रायता, चिकन ग्रेव्ही, चिकन अँड सॅलड. प्रांजली तुला कसं वाटलं जेवण? अँड आता हवं जसं टाइम रात्र होते तसं टेम्परेचर ड्रॉप व्हायला चालू झालंय कारण समोरच आमच्या लेक आहे पाठीमागे. सो वेदर इकडे चिल होणारच आणि थंड हवा अशी मारते इकडून. सो येस, आता आम्ही थोडं जॅकेट घालू. वी कॅन सर्वाइव्ह एनी मोर विदाउट ऑन दिस शर्ट. नाईटचा आम्ही एक्सपिरियन्स शेअर करायचं म्हणजे करूया. आम्ही महाबळेश्वर लागायच्या आधी 2 घाट लागतात. त्या रस्त्यावर त्या घाटवर काहीच नव्हते, एक गाडी नव्हती आणि आम्हीच दोघं, आमची सिंगल गाडी होती आणि इट वॉज रिअली व्हेरी थोडं ॲडव्हेंचर टाईप होतं. रात्री 9-10 वाजता तिथे ड्राइव करणं थोडं, जिसमें हिम्मत रहेगा वही चला सकता है और वो हमने किया. नॉट एक्सपेक्टेड पर कर दिया. सो हेच आहे आमचं एक्सपिरियन्स. आणि प्रांजली तुला काही बोलायचं? मी फर्स्ट टाइम मानसला बघितलं की मोबाईल साईडला ठेवून तो फक्त ड्रायव्हिंग करत होता. कारण का त्याची हवा टाईट झालेली. हवा टाईट अशी नाही, मी घाट ऍक्च्युली स्टीप्स खूप होते, टर्न्स खूप होते, तर मी ऑब्व्हियसली मी ते अवॉइड केलं. रिस्की वाटत होतं तर मी तिकडे व्लॉग तुम्ही बघितलं असेल. मी त्या घाटचा काय व्हिडिओ एक पण नाही काढला. सो दॅट वॉज द रिझन. मी काय घाबरलो नव्हतो खराब होता अँड इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो, राईट. सो हे मी केलं. सो दिस वॉज अवर ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि खूप मजा आली. ॲडव्हेंचर टाईप होतं रात्री ड्राईव्ह करणं, पण मी सांगेल अवॉइड करा. आम्हाला येणं गरजेचं होतं म्हणून आम्ही केलं. पण समटाईम्स आणि हा आहे मंडे, तर मंडेला लोक कमी असतात म्हणून मे बी आम्हाला जास्त गाड्या नाही मिळाल्या सोबत. सो येस, दॅट्स द रिझन. आणि खूप थकलो आहे, डोळ्यावरून कळलं असेल तुम्हाला. कंटिन्यू 6.5 hours मी ड्राईव्ह केलं. सो आता झोप गरजेची आहे आणि सकाळी नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण बघूया सनराईज मस्त व्ह्यू सोबत आणि मी लोकेशन तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगणार. सो येस गाइस, ठीक है. सो आई विल बी एंडिंग माई वीडियो ओवर हियर. दिस इज योर चिलेटेड पिक्सल साइनिंग आउट. थैंक्स फॉर वॉचिंग. और अगर आप नए हो तो प्लीज़ सब्सक्राइब करना और लाइक करना. बाय.